तुळजापूर तालुक्यातील शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा शहापूर जिल्हा परिषद गट आता थेट हाय व्होल्टेज लढतीच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलाय। खासदार ओमराजे निंबाळकर आणि राज अहमद पठाण यांच्या नेतृत्वाखाली कचरू सकट यांनी आज आपला अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केलाय। या अर्जामुळे शहापूर गटातील संपूर्ण राजकीय समीकरणं आता बदलली आहेत। या अर्ज दाखल करणाऱ्यांच्या प्रक्रियेने शहापूर गटात आता थेट काटेकोर आणि निर्णायक सामना रंगणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत। शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात झालेली ही मोठी घडामोड आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत राजकीय भूकंप घडवणार का, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय। या मतदारसंघात आता राजकीय संघर्ष शिगेला पोहोचला असून प्रत्येक हालचालीकडे राजकीय विश्लेषकांचे बारीक लक्ष आहे। तुळजापूर तालुक्यातील महत्त्वाचं गट म्हणून शहापूर गटाकडे पाहिलं जातं। अतिशय चुरशीची या ठिकाणी लढत होईल असं एकंदरीत कुठेतरी बोललं जात होतं। महाविकास आघाडीकडून ज्या नेते उमेदवारी ज्या मैदानामध्ये रिंगणात आहेत, राजमत पठाण जे आहेत दिग्गज नेते आपल्या सोबत आहेत। साहेब, कसं समीकरण आहे, काय शहापूर गटाची तयारी आहे? समीकरण म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस आघाडी, आमची आघाडी झालेली आहे आणि आघाडीच्या माध्यमातून कचरू सकट यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्यानंतर शहापूर पंचायत समिती गणातून आमच्या पंचायत समितीच्या उमेदवार आहेत जयश्री कोळीताई आणि इतर हा युती पंचायत समितीचा जो गण आहे तो काँग्रेसला देण्यात आलेला आहे। त्यामुळं आमचा जो गड आहे शहापूर जिल्हा परिषद गड 1997 पासून या ठिकाणी शिवसेना लढते आणि त्या ठिकाणी 4 वेळेस पंचायत समितीच्या शिवसेनेचे उमेदवार निवडून आलेले आहेत। मी 1 वेळेस 5 वर्षामध्ये जिल्हा परिषदला निवडून आलेलो आहे आणि आम्ही जिल्हा परिषद सदस्य असताना त्या शहापूर जिल्हा परिषद गटाचा विकास कोणत्या पद्धतीने केला अख्ख्या या जिल्ह्याला आम्ही ओळख करून दिलेली आहे आणि त्याच अनुषंगाने त्याच धर्तीवर कचूर सकटना आम्ही यासाठी उमेदवारी दिली। एक शून्यातून विश्व निर्माण केलेला एक कार्यकर्ता आहे आणि माझ्या कामाच्या धर्तीवर तोच उमेदवार या मतदारसंघामध्ये काम करू शकेल असा माझा आत्मविश्वास आहे आणि पक्षाचा सुद्धा आत्मविश्वास आहे। म्हणूनच त्या व्यक्तीला आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कोणत्या उमेदवारी दिलेली आहे। एकेकाळी जे आहे शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून जे आहे ओळखलं जाणार, खूप मोठं भारतीय जनता पार्टीचं तगडं आव्हान आहे, हे कसं पेलणार तुम्ही? असे आव्हानं अनेक वर्षापासून आम्ही पेलतोय। 36 वर्ष या पक्षामध्ये आम्ही काम करतोय। असे कितीतरी भारतीय जनता पार्टी सारखे पार्ट्या आल्या आणि गेल्या। शिवसेना एक संघ आहे। शिवसेना कुणाच्याही आमिषाला बळी पडू शकत नाही आणि शिवसेना हे या तुळजापूर तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीने लढेल आणि भाजपचा पराभव करेल। काय एकंदरीत विकासाचं महत्त्वाचं विजन या तालुक्यामध्ये असणार आहे? 1997 पासून ते 2002 पर्यंत जे उमेदवार निवडून गेले होते, ज्या उमेदवारांनी एक सुद्धा त्या मतदारसंघाचं एक सुद्धा काम व्यवस्थित केलेलं नाही, परंतु 2002 साली मी ज्यावेळेस निवडून आलो, पाणी असेल, रस्ता असेल, महिलांच्या ज्या शौचालयाच्या सुविधा असतील, अशा अनेक प्रश्न, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, असे अनेक प्रश्न आम्ही मिटवलेले आहेत। तेव्हापासून 20 वर्ष हा मतदारसंघ वाऱ्यावर आहे। अनेक पक्षाचे लोक इथं निवडून गेले तीन काळामध्ये, परंतु आहे ते परिस्थितीमध्ये आहे। म्हणून आमचं एक विजनच आहे की 2002 ते 2007 पर्यंत जे आमचं काम आहे त्या कामाच्या अनुषंगानं आमचा सुद्धा उद्याचा उमेदवार आणि दिलेला उमेदवार त्याच धर्तीवर काम करणार आहे। या अशा पद्धतीनं जे आहे राजमत पठाण यांच्या नेतृत्वात शहापूर गटाची निवडणूक जी आहे लढली जाते। पूर्ण तालुक्याचं लक्ष केंद्रित जे आहे या शहापूर गटात आहे, कारण पाहायला गेलं तर शिवसेनेचा बालेकिल्ला आता राखण्यामध्ये कितपत यश मिळवणार आता कचरू सकट हे उमेदवार आहेत। भैया, काय एकंदरीत विकासाचं विजन असणार आहे शहापूर गटाचं? मी कचरू सकट शहापूर गटाचा इच्छुक उमेदवार आहे। शहापूर गटामध्ये मला उमेदवारी जाहीर झालेली आहे। शहापूर गटामध्ये जेवढे पण काय गट असतील, गाव असतील, प्रत्येक गावाचा रस्त्याचा विषय असेल, शेतकऱ्यांचा विषय असेल, काही लोकांचा विषय असेल, हा विषय मी मार्गी लावण्याचा 100% प्रयत्न करेल आणि जे विश्वास माझ्यावर ठेवून राज अहमद पठाण साहेबांनी, ऋषी भैया मगर यांनी, परत कैलासदादा पाटील, परत आपले ओमदादा निंबाळकर साहेब यांनी माझा विश्वास ठेवून जे माझ्यावर जी काम करण्याची एक ही बाजू ठाम दिलेली आहे, त्या बाजूला मी सक्षम आहे आणि 100% BJPचा मी पराभव करणार म्हणजे करणार।
एकंदरीत जे आहे भारतीय जनता पार्टीच्या आव्हानाला स्वीकारला जी आहे भारतीय जनता पार्टी अनेक या ठिकाणी उपाययोजना केल्या जातात, परंतु कोणत्याही एकंदरीत आपण पाहायला गेलं तर खूप मोठी तालुक्यामध्ये चुरशीची आहे. कारण एकच गड असं उरलेलं आहे जे आहे राजमत पठाणने राखलेला शहापूर गट. प्रतिनिधी अयूब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव.